Hi, good evening. Today we have learned geography. Geographyचा आज आपला एक 25 नंबर पेज नंबर चालू आहे बघा. 25वा पान नंबर चालू आहे. एक मिनिट. सुसी, प्रथम आणि दिया लक्ष द्या. कालचं पाठांतर आज तुम्हाला पाठवायचं आहे ॲट एनी कॉस्ट, नाही तर संध्याकाळी मी घरी फोन करणार तुमच्या. लिसन. Land use classification. We have know that the land use rural areas in different from the urban areas. आज आपण बघतो की जमीन ही बघायला गेलं तर आज खेडेगावातली जमीन आणि शहरातली जमीन ही थोडंसं याच्यामध्ये बराचसा फरक आढळतो. जनरली रुरल एरियाज लँड इज रिव्हॉल्व्स अराउंड ॲग्रिकल्चर्स. खरं तर गावाकडची जमीन किंवा रुरल एरियामधली जी जमीन असते ही शेतीसाठी मोस्ट ऑफ वापरतात, बरोबर आहे. अँड अर्बन एरियाज इज रिव्हॉल्व्स अराउंड रेसिडेंट्स अँड अदर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. आणि अर्बन एरियामधल्या ज्या जमिनी असतात, आपल्या इथल्या ज्या जमिनी असतात त्या मोस्ट ऑफ आपण राहण्यासाठी किंवा काही इंडस्ट्रियल एरिया औद्योगिक क्षेत्रासाठी वापरल्या जातात, बरोबर आहे. इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज दॅट कॉल. The classification of land use in a rural area is done according to the land record department. At the follows. आता याचं रेकॉर्डप्रमाणे एक माहितीप्रमाणे खालीलप्रमाणे भूमीचं विभाजन केलं जातं, जमिनीचं विभाजन केलं जातं. फर्स्ट ऑफ ऑन फॉरेस्ट. पहिलं जंगल. द लँड अंडर अ फॉरेस्ट. जी जमीन जंगलाखाली असते त्याला वन असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड अ फॉरेस्ट. Non-agriculture uses land under the sentiments rural and urban infrastructures, roads, canals, etc. Industries, shops, etc. include the category, and expansions in the secondary and tertiary activities would lead to increase the category of land use. बघा, बिगर शेती. बिगर शेतीमध्ये शक्यतो ज्या ठिकाणी रस्ते बांधलेले असतात, ज्या ठिकाणी मोठमोठे कन्स्ट्रक्शन बांधलेले असतात, म्हणजे जमीन वगैरे किंवा खडकाळ जमीन असते तिथे तर काही शेती होत नाही. दॅट इज कॉल्ड एन ए लँड. म्हणजे तिथे एन ए लँड म्हणजे काय, जिथे शेती वगैरे होत नाही. काही डॅम खाली गेलेले असतात, काही पाण्याखाली गेलेलं असतं क्षेत्र. दॅट इज कॉल्ड एन ए लँड. ओके. अंडर द सेटलमेंट रुरल अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, कॅनल्स, एक्सेट्रा, industry, shops, etc. are included in the category, and expansions is the secondary and tertiary activities. बरं ना, जिथे आपल्याला द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय करायला मिळतात. द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसायात वाढ होत असते. त्यामुळे या श्रेणीमधील उपाययोजन जे असतं, उपाययोजन म्हणजे काय, भूमीची जी जमिनीची सेटलमेंट केली जाते ही त्यानुसार केली जाते. थर्ड, बॅरन अँड वेस्ट लँड. बॅरन म्हणजे काय, ओसाड. आणि वेस्ट म्हणजे अनुत्पादक जमीन, जिच्यावर अजिबात उत्पादन होत नाही, अशा प्रकारची जमीन. द लँड विच मे बी क्लासिफाईड ॲज अ वेस्टलँड विथ सच अ बॅरन, हिली ट्रेन्स, डिझर्ट लँड, रेव्हेन्स, एक्सेट्रा नॉर्मली कॅन नॉट बॉट अंडर अ कल्टिवेशन्स विथ द अवेलेबल टेक्नॉलॉजी. बघा, त्याच्यामध्ये शक्यतो डोंगराळ भागातली जमीन, जिथे बरंचसं जंगल असतं, वापरात येत नाही. त्याशिवाय घळ ज्या साईडला असतात, दरीयुक्त जमीन, बरं ना, घळ असते जिथे वाळवंट वगैरे असते, अशा ठिकाणच्या जमिनीमध्ये शक्यतो कल्टिवेशन म्हणजे पीक काढलं जात नाही. समजलं. एरिया अंडर द परमनंट पास्चर्स अँड ग्रेझिंग लँड. मोस्ट ऑफ दिस टाईप लँड इज अ ओन विलेज, पंचायत और गव्हर्नमेंट ओनली फ्रॉम स्मॉल प्रपोर्शन्स. बघा, गायरान किंवा चराई जमीन हे क्षेत्र काही ठिकाणी राखीव ठेवलं जातं, फक्त गाईंना गुरांना चरण्यासाठी. त्याला एक कंपाऊंड टाकलं जातं. मग सगळ्यांनी काय करायचं, आपल्या गाई गुरं तिथे नेऊन सोडायची. फक्त गाई गुरांसाठी असतं ते कुरण क्षेत्र, बाकी कोणासाठीही नसतं. तिथे शेती करायची नाही. गावामध्ये असा जो भाग असतो त्या ठिकाणी तो गाई गुरांसाठी ठेवलेला असतो. ओके. ऑफ दिस लँड ऑफ प्रायोरिटी
Privately owned, the land owned is a village panchayat comes to under a common property resource. कधी कधी ही गावाची जमीन असते, गाव पंचायतीची जमीन असते, सार्वजनिक मालकीची जमीन असते. Then fifth, area under a masculinous tree crops and groves not included a net solar area. The land under the orchids and fruits trees are included in this category. Much of this land is a private owned. किरकोळ वृक्ष, विके, वनराई, जमीन, निव्वळ लागवडीखाली नसलेली या गोष्टी असतात. यात काय असतं माहिती आहे, निव्वळ लागवडीखालील क्षेत्रांचा समावेश असतो. फळबागा, फळझाडाखालील क्षेत्रांचा यात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते. काय असते? खाजगी मालकीची, ओनर्स लँड असतात, बरोबर ना. Cultivable wasteland, any land which is left follow the uncultivated from more than 5 years is included in this category. It can be brought under the cultivation after the improving it through the reclamation practice current follow. This is a land which is left without a cultivation for less than agriculture year. Following is a cultural practical adapted to given the land rest. The land recoups and a lost fertility through the natural process. बघा, ज्याला म्हटलं जातं पिकाऊ अनुत्पादक जमीन. पहिला पॉईंट आपण बघितलं नाही, पिकाऊ अनुत्पादक जमीन ज्याला म्हटलं जातं. 5 वर्षापेक्षा अधिक काळ याचा वापर केल्याने ही जमीन कालांतराने पडीक होते. पडीक होते म्हणजे काय, तिचा वापर फार कमी होतो, ती जमीन उपजक राहत नाही. म्हणजे थोडक्यात तिच्यामध्ये पिकं फार कमी येतात बघायला गेलं तर. त्यामुळे ही जमीन पडीक प्रकारामध्ये मोडते. पडीक म्हणजे काय, ज्या जमिनीवरती पीक होत नाही अशा प्रकारे जमीन पडते. कालांतराने पुन्हा ती रिस्टोअर करता येते. 1-2-4 वर्ष गेल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये कडधान्याचं वगैरे पीक घेतल्यानंतर पुन्हा ती उपजाऊ करण्यात येते. समजलं. मग या क्षेत्राची निर्मिती होते. पट ठेवलेल्या काळामध्ये जमीन नैसर्गिक पुन्हा कसदार बनते आणि तिला सुपीकता प्राप्त येते. मग बोललो ना मी तुम्हाला, याच्यामध्ये कडधान्यासारखे पिके काढली जातात. आता चालू पडशिवाय पड जमीन म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त पडलेली जमीन म्हणजे पडीक जमीन कोणती, ही सुद्धा 5 वर्षापेक्षा 1 वर्षापेक्षा परंतु 5 वर्षापेक्षा कमी पाळ. काही जमिनी अशा असतात, काही जमिनी 5 वर्षासाठी पडीक ठेवायला लागतात. काही जमिनी अशा असतात की ज्या 1-1 वर्षासाठी पडीक ठेवायला लागतात, कारण त्याच्यामध्ये उपजाऊपणा निर्माण होण्यासाठी. बरोबर आहे. तर कोणतीही लागवड योग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवड योग्य अनुत्पादक या प्रकारात मोडते. काय, लागवड योग्य आणि 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवड योग्य आणि अनुत्पादक प्रकारामध्ये मोडते. देन follow other than current flow. This is also cultivated with the left cultivated for more than 1 year. मगाशी सांगितलं ना ते. But less than 5 years is the land is left uncultivated from more than 5 years. It will be categorized as agriculturable, a wasteland. Net area shown, the physical extent of the land on which crops are shown and harvested is known as a नेट सोन एरिया. बघा, निव्वळ लागवडीखालचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राखाली एक प्रत्यक्ष लागवड केलेले उत्पादन घेतलं आहे असं क्षेत्र, प्रत्यक्ष घेतलं जातं याच्यामध्ये उत्पादन, अशा प्रकारचं क्षेत्र. काही जमिनी असतात त्या नद्या काठांच्या असतात, त्यामुळे सतत होणाऱ्या पावसामुळे किंवा सतत येणाऱ्या पुरामुळे, दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे किंवा त्या परत परत सुपीक बनतात. पाऊस गेला की तिथे शेतीयोग्य जमीन होते. पुन्हा तिथे काही जण काय म्हणते राहतात दुसरीकडे, पण जमिनी काठावरच्या जमिनी घेतात, नदीलगतच्या जमिनी घेतात. का, तर तिथे पूर येऊन गेला की पुन्हा त्या जमिनी सुपीक होतात. मग चांगल्या प्रकारे 4-5 वर्ष छानपैकी पीक येतं त्याच्यात. पुन्हा एखाद दुसरा पूर येऊन गेला की पुन्हा दुसरी जमीन तिथे येते, त्याच्यामध्ये कसदारपणा आढळतो. म्हणून काही जण जमिनी कुठल्या घेतात, नद्यांच्या काठावरच्या घेतात. देन एक मिनिट. The next land is
यूज इन अर्बन एरियाज. आता शहरातल्या जमिनी ज्या आहेत त्या कशा पद्धतीत वापरल्या जातात बघा. रेसिडेन्शियल एरिया जे आपण राहतो, जिथे राहतो, एनी ऑफ दोज लँड्स विच मॅन यूज फॉर द ड्वेलिंग. ड्वेलिंग म्हणजे राहण्याचं ठिकाण. ही बिल्ड्स अप लँड कवर अँड कॅरीज आउट कन्स्ट्रक्शन. बरं ना, ज्या ठिकाणी माणसाने स्वतःच्या निवाऱ्यासाठी बांधकाम केलेलं असतं अशा प्रकारचं क्षेत्र. सेकंड, इंडस्ट्रियल एरियाज. द लँड वेअर एनी ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी एक्झिस्ट. लँड कवर वेअर पीपल वर्क ऑफ देअर लाईव्हूड. अशा प्रकारचं क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र की जिथे जमीन कोणत्या ना कोणत्या वस्तुनिर्मितीचं कार्य करते, ज्याला भूमी आच्छादन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काही ठिकाणी फॅक्टरीज असतात, काही ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या असतात, काही ठिकाणी इंडस्ट्रियल एरियाज असतात, काही ठिकाणी एज्युकेशनल कॉलेज वगैरे असतात. उत्पादन तिथून पण निर्माण होत असतं. बरं ना, आता कंपन्या जिथे स्थापन केल्या जातात अशा ठिकाणी उत्पादन होत असतं. का तर तिथे फॅक्टरीज असतात, त्यामुळे तिथून उत्पादन घेतलं जातं. समजलं. माझ्या तर मते असं होतं की गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे की ज्या ठिकाणी NA प्लॉट आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी बिगर शेती प्लॉट आहेत, अशा ठिकाणीच कारखाने किंवा घरं वगैरे बांधली जावीत. शेतीच्या ठिकाणी लोकांना कोणत्याही प्रकारचं घर बांधायला देऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची जागा त्यांना अडवायला देऊ नये. ती फक्त शेतीसाठीच जमीन ठेवायची. आता बऱ्याच लोकांच्या गावामध्ये जमिनी वगैरे आहेत, त्या लोकांनी काय केलं आहे, शेतीला लांब जायला लागतं म्हणून शेतातच घर बांधतात. आणि कालांतराने काय होतात, मांगर बांधला. मांगर म्हणजे एक राहतं घर, एक शेतापुरतं. जोपर्यंत शेती आहे तोपर्यंत ते घर ठेवतात आणि काढलं जातं. अशी पहिली पद्धत होती. त्यानंतर तोडून टाकलं जातं. पण आता काय करतात, मांगर बांधतात हळूहळू त्याचं घरात रूपांतर करतात आणि तिथेच घर बांधतात. ग्रामपंचायतीची परमिशन घेऊन थोडंसं पैसे वगैरे दाबून. अशा प्रकारच्या सिच्युएशन आताच्या सिच्युएशनला आहेत. Industrial areas, the land where any of the manufacturing activities exist. Land cover, where people work their livelihood. Land use. बघा, औद्योगिक क्षेत्र. अशा प्रकारची जमीन की जेथे कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूचे काम चालू असते, वस्तू बनवण्याचं काम चालू असतं. Institutional area, the space over the educational centers, universities, insurance offices, containments, and similarly those activities exist and are used for the activities associated with all these land uses. ज्या ठिकाणी काय माहिती आहे का, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, मुख्य कार्यालय, छावण्या, कंटेनमेंट प्लेस म्हणतात त्याला, अशा प्रकारचे जिथे निवारे तयार केले जातात किंवा अशा प्रकारे जे एरिया असतात, अशा प्रकारे विभाग ठेवले जातात, त्यांना म्हणतात काय, संस्थात्मक क्षेत्र, इन्स्टिट्यूशनल एरिया. रिक्रिएशनल एरिया, द प्लेस लँड कवर विथ पीपल विजिट सीक एंटरटेनमेंट, लँड यूज लाईक पार्क्स, प्लेग्राउंड्स, ओपन आर क्लोज थिएटर्स एक्सेट्रा. काही कालावधीपुरता बनवलेला असतो अशा प्रकारचा एक विभाग, ज्याला आपण काय म्हणतो की खेळाचं मैदान, मनोरंजन किंवा करमणुकीसाठी बनवलेलं असतं. बाग, सिनेमागृह, नाट्यगृह, अशा प्रकारचा जो काय एरिया असतो तो एरिया. ट्रान्सपोर्टेशन, द स्पेस लँड कवर यूज मूव्हिंग अराउंड बाय मॅन. इट इन्क्लूड्स एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, रोड, रेल्वेज, हार्बर्स एक्सेट्रा. वाहतूक, ज्या जागेचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो, यामध्ये विमानतळ येतं, रेल्वे स्थानक येतं, रस्ते येतं, नैसर्गिक बंदर येतं, लोहमार्ग येतं, यांचा समावेश होतो. Commercial areas, these areas, business centers where selling the finished product and carried out for day-to-day usage in the urban area. These areas are intermixed with the residential area. At few places, commercial areas can aggregate to form a definite clusters, especially
ॲडकोअर दॅट इज CBD, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. त्याला व्यापारी क्षेत्र असं म्हणतात. नागरी क्षेत्र, ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते, रोजच्या रोज विक्री होते. हे क्षेत्र निवासी क्षेत्रात सुद्धा आढळतं. उदाहरणार्थ आपल्या इथली काही दुकानं वगैरे, बरोबर आहे, काही व्यापारी केंद्र वगैरे, मॉल्स वगैरे म्हणा, किंवा थोडक्यात अपना बाजार सारखे जे सेंटर, बिग बाजार, अपना बाजार, मॉल्स वगैरे, डीमार्ट वगैरे, अशी जी काही सेंटर्स असतात, अशा प्रकारच्या एरियाला कमर्शियल एरियाज असं म्हणतात. काही ठिकाणी आता VT साईडला मोस्ट ऑफ कमर्शियल एरिया आहेत. बरेचसे ऑफिसेस आहेत, बरेचसे छोटे मोठे व्यवसाय करणारे, म्हणजे बँकिंग सेक्टरवरती, शेअर सेक्टरवरती व्यवसाय करणारी लोकं आहेत. दॅट इज कॉल्ड अ कमर्शियल एरिया, जिथे फक्त ऑफिसेस वगैरे असतात, मालाची उलाढाल होते. मस्जिद बंदर, VT, बायका, हो ना, देअर इज अ कमर्शियल एरिया. आता मोठमोठे कॉम्प्लेक्स जे असतात, त्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा मोठमोठी दुकानं, काही ऑफिसेस असतात, काही वकिलांचे ऑफिसेस वगैरे असतात. अशा प्रकारचा जो एरिया असतो दॅट इज कॉल्ड अ कमर्शियल एरिया. समजलं? प्लॉट लेआउट्स, these are the vacant lands mostly developed to construction of the buildings. These urban areas, these lands encroach to agricultural land due to the pressures of the increasing population. आज वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी किंवा त्याच्यावर काहीतरी एक योग्य तहकूब करण्यासाठी काही ठिकाणी जमिनी या राखून ठेवल्या जातात, जिथे तुम्ही कन्स्ट्रक्शन वगैरे करू शकता, बिल्डिंग्स वगैरे बांधू शकता, घरं बांधू शकता. समजलं? हे भूखंड मोकळे असतात इमारतीच्या बांधकामासाठी, घरं बांधकामासाठी याचा वापर केला जातो. मिक्स लँड यूज, जिथे संमिश्र प्रकारची जमीन असते. इट इज अ एरिया वेअर व्हेरियस टाइप्स ऑफ लँड uses exist together. This may include residential, commercial and industrial land used to integrated a manner. In such areas one can find houses, business, shops, schools, clinics and open spaces at one place itself. बघा, एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा संमिश्र भूमी उपायोजन होतं, तेव्हा विविध प्रकारची जमीन उपायोजन या क्षेत्रामध्ये एकत्रितपणे पाहायला मिळतं. या क्षेत्रामध्ये एकत्रितपणे पाहायला मिळते. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपायोजन एका क्षेत्रामध्ये एकत्रितपणे आढळून येतं. अशा क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकानं, शाळा, दवाखाने मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात. जसं आपला विभाग जिथे आपण राहतो, उदाहरणार्थ प्रतीक्षानगर, अशा मुंबईमधली बरीच काही ठिकाणं, बरीच म्हणजे सगळीच ठिकाणं म्हणा, सगळ्याच ठिकाणी हा जो एरिया आहे दॅट इज कॉल्ड काय मिक्स्ड लँड यूज. म्हणजे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे राबवल्या जातात, राहतात पण लोक, व्यवसाय पण करतात, खरेदी विक्रीची दुकानं आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, मोठमोठे मॉल्स आहेत, मोठमोठे शॉपिंग सेंटर्स आहेत. ओके, पेज टर्न करतो. सो द एरिया बिटवीन अर्बन अँड एरियाज कॉल्ड अर्बन रुरल फ्रिंग. म्हणजे हे जे क्षेत्र आहे ग्रामीण आणि नागरी असं जे क्षेत्र आहे, दोन्हींना मिळून या क्षेत्रांमध्ये काही वैशिष्ट्य असे आढळतात. त्यांना नागरी फ्रिल म्हणजे झालर, एक नागरी झालर असं म्हणतात. काही गावं काय होतात माहिती आहे, मोठमोठी छोटी छोटी गावं, थोड्या त्या गावांमध्ये काही भौगोलिक महत्त्व प्राप्त होतं, ती गावे मोठी होतात. मोठी झाल्यानंतर त्यांचं रूपांतर शहरामध्ये होतं, बरोबर ना. शहरामध्ये झाल्यानंतर त्यांचं नगरामध्ये होतं, नगरांमधून शहरामध्ये होतं, आणि शहरांमधून नंतर मोठमोठ्या राज्यांमध्ये होतं. समजलं? इट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक बोथ अर्बन अँड ॲज वेल एज रुरल एरियाज. It is not a separate zone such as a transit between two and a merge to both of them. People using automobiles make their daily trips, perform their jobs, their areas, central areas, their offices, economic institutions are generally located. पण हळूहळू ही शहरं मोठी व्हायला लागल्यानंतर मध्ये ते बरेचसे शॉपिंग कॉम्प्लेक्स, बिल्डिंग येतात. ती एरिया मोठा झाल्यानंतर मध्ये ते व्यवस्थितपणे आजूबाजूचा विभाग व्यवस्थित व्हायला लागतो, डेव्हलप व्हायला लागतो. आणि जेव्हा हा डेव्हलप होत असतो तेव्हा आपला पण व्यवसायसुद्धा थोडा ते डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट ही बऱ्या प्रकारे होत असते, वाढत असते, अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सेटल होता त्यावेळेस मात्र तुमच्यामध्ये तो ग्रोथ होत जातो, हळूहळू तो ग्रोथ होत जातो.
द स्पॅन ऑफ अर्बन एरियाज इन्क्रीज कॉल्ड अर्बन स्पॅरॉल. म्हणजे काय, थोडक्यात त्या छोट्या गावांचं रूपांतर नगरात शहरात झाल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याचा विस्तार होत जातो, स्पॅरॉल. द टर्म रुरल अर्बन फ्रेम्स वीज डिझाईन सच एरियाज हॅव अ मिक्सचर्स रुरल अँड अर्बन लँड यूज. आणि कालांतराने आपल्याला हे गाव खेड्यासारखं पण वाटतं आणि थोडक्यात नगरासारखं सुद्धा वाटतं. आज डोंबिवलीच्या पुढे जाल ना तुम्ही, कल्याणच्या पुढे, तर बरीचशी गावं अशी थोडक्यात जवळपास स्टेशनच्या जवळपास थोडीसं नगरांसारखं वाटतं. थोडं आतमध्ये पुढे पुढे जाल तसं ती गावं व्यवस्थित वाटायला लागतं. म्हणजे असं वाटतं की अरे आपण कुठल्या तरी गावात आलो आहे असं वाटायला लागतं, बरं ना. म्हणजे तिथल्या पण आजूबाजूंच्या नगरामध्ये असा विकास व्हायला होतोय असं आपल्याला जाणवतं. द रुरल अर्बन फ्रीज हॅज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. City surrounding was a consist essential two types of the administrative area, municipal councils and gram panchayats. The similar municipal towns close to main city tend to lose their identity and are in a healthy reality a part of the geographical city. The quality of service in this town are comparable. So those are the main city. This town away from the main city maintain distinct identity have a distinct problems relating urban amenities and transportations. कालांतराने म्हणायला गेलो ना की शहरं मोठी झाल्यानंतर तिथे काही शहरं अशी आहेत आपल्या इथे जी नावारूपाला आलेली आहेत. जर नाशिक पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं, तिथे बराचसा एरिया वाढलेला आहे. पुणे मुंबईच्या जवळचं मध्यवर्ती ठिकाण, आज बरीचशी शासकीय आणि प्रशासकीय व्यवसाय इथे चालतात. मुंबई तर आपल्याला आर्थिक राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे असं म्हटलं जातं. मुंबईमधून बराचसा पैशाची उलाढाल होते, बरोबर आहे. त्यानंतर मग कोल्हापूर म्हणा, कोल्हापूरमधला एक धार्मिक पर्यटन स्थळ, एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं स्थळ म्हणून त्याचा उल्लेख होतो. आज तिथे सुद्धा बरीचशी लोकवस्ती वाढलेली आहे. बघायला गेलं तर आज बरीचशी लोकवस्ती त्या भागात सुद्धा वाढलेली आहे. ओके, अशा प्रकारे आज ही शहरं वाढत जातात, ही खेडी वाढत चाललेली आहेत. अफेक्टेड बाय अर्बनायझेशन. सबब्स म्हणजे काय, उपनगरे. सॉरी, द टाउन्स अवे फ्रॉम द मेन्स डिस्ट्रिक्ट झालं ना. ओके, सबब्स म्हणजे छोटी छोटी उपनगरे. आउटसाइड अ मेट्रो सिटी देअर हॅव मेनी occasionally the small town is a number of well established town, small cities there are known as suburbs. For example, Bhandup, Kalyan, Virar etc. consist of suburbs of city in Mumbai. आज मुंबई ही फक्त सायनपर्यंत आहे. सायनच्या पुढे गेल्यानंतर उपनगरे लागतात, म्हणजे नगरांचं उपनगर लागतं कुर्ल्यापासून पुढे. अगदी मुंबई, कल्याण, भांडूप, कल्याण वगैरे ही जर बघाल ना तर आज मोठी मोठी शहरं झालेली आहेत, मोठी मोठी नगरं झालेली आहेत. नगरांचं रूपांतर शहरांमध्ये झालेलं आहे. आज बऱ्याचशा अम्युनिटीज, बऱ्याचशा फॅसिलिटीज इथे प्रोव्हाइड केल्या जातात. जसं पुण्यालगतच हिंजेवाडीसुद्धा तशाच प्रकारचं आहे, बरं ना. वाकड हे सुद्धा पुण्यात जवळची ठिकाणं आहेत, पण आज इथे म्हणणार नाही तुम्ही पहिली गावं होती म्हणून. एवढी चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली शहरं आहेत ती, समजलं. आज आपण अशा प्रकारे एक बघायला गेलं तर एक मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आपल्याला आढळतं आहे. ओके, आपल्याला नंतर कोल्हापूरचा नकाशा दिलेला आहे, एक कोल्हापूरचा. त्या कोल्हापूरचा पहिला नकाशा कसा होता आणि नंतर कशा पद्धतीने तिथे ग्रोथ होत गेला ते आपल्याला दिलेलं आहे आणि पुढे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि इथे आपला हा धडा आज संपलेला आहे, आज आपला इथे संपलेला आहे. तरी पण तो कोल्हापूरचं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. Both the maps shows a land cover of two different periods, 2007 and 2017. 10 वर्षात त्या कोल्हापूरच्या जमिनीचा झालेला बदल म्हणजे त्या नकाशामध्ये झालेला बदल. फॉर द सिटी इचलकरंजी इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅप शोज मेन सिटी अँड द सराउंडिंग रिजन्स. Various colors shows the types of the land, uses of the land covers. When we see the maps carefully, we find that the areas under vested and scrubs has transformed into industrial areas. आज बघायला गेलं तर आज बराचसा बदल हा तिथल्या कशामध्ये झालेला आहे, इंडस्ट्रियल एरियामध्ये झालेला आहे. औद्योगिक क्षेत्र वाढलेलं आहे, त्यामुळे तिथल्या जागांमध्ये, तिथल्या शहरांमध्ये वाढ झालेली आहे. सो बिल्डअप हॅज इन्क्रीज द स्प्रेड डेन्सिटी
In some parts, rural areas are under main increasing. Some queries have come up. Some areas under the recreation have also reduced their denser. Urban growth is seeing the areas. It is also found that areas along a roadways to a fringe of city have urbanized during this period. म्हणजे एक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शहराचं नागरिकीकरणाचं काम हे एवढ्या झपाट्याने झालं. इंडस्ट्रियल एरिया वाढला, तिथल्या सेवा सुविधा वाढल्या त्या प्रदेशातल्या, की ॲटोमॅटिकली तिथला कारभार वाढत जातो, ॲटोमॅटिकली तिथल्या सगळ्या व्यवस्था वाढत जातात. समजलं? ॲटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी होत असतात. इथे आपला हा धडा संपलेला आहे. त्याच्या खालचे प्रश्न तुम्हाला 2 देतो पाठांतराला. ओके, एक काम करा, आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 2 प्रश्न याच्यातले भूगोलचे दिया आणि प्रथम दोघांनी मिळून एक 2 टिपा लिहा, पाठ करा. छोट्या आहेत पण येणाऱ्या आहेत बघा. एक काम करा, प्रश्न 5वा बघा, फरक लिहा. डिफरन्स बिटवीन लँड यूज अँड लँड कव्हर. कमीत कमी 4 पॉईंट्स आले पाहिजेत. 4 ते 5 पॉईंट आले पाहिजेत. एक लक्षात घ्या, 4 ते 5 पॉईंट आले पाहिजेत. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन ज्याला म्हटलं जातं, लँड यूज अँड लँड कव्हर तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये हे आहे. ओके, आणि त्याच्यानंतर टिपाल्यामध्ये राईट शॉर्ट नोट्स म्हणजे सबब्स म्हणजे उपनगरे. 2 घटक दिलेले आहेत तुम्हाला. एक फरक स्पष्ट करा दिला आहे आणि एक टिप द्या त्याले सबब्स. ओके, उद्याच्या दिवसामध्ये मला हे पाठांतर पाहिजे. थँक्यू.